आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ देशमाने यांचं स्वागत करण्याकरता मी कन्हैया सेठ भोजवानी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक भाऊंचं स्वागत करावं। असा असतो की राहुल भाऊंचं स्वागत पहिले घ्यायचं, पण राहुल भाऊंना देखील कार्यक्रमाचा शिरस्ता आणि कार्यक्रमाचा जो प्रोटोकॉल आहे तो माहीत आहे। अध्यक्षांचा स्वागत या ठिकाणी आपण घेतो। स्नेह और प्यार के जो मधुरता के चलते हैं, अच्छा हो या बुरा सबको साथ लेके चलते हैं। कोई क्या करे दीपक भाऊ के तक का अंदाजा, वो तो आसमां है फिर भी सर झुका के चलते हैं, वो तो आसमां है फिर भी सर झुका के चलते। यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले मार्गदर्शक सन्मान्य राहुल भाऊ बोंद्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो। पतसंस्थेचे अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ देशमाने यांनी राहुल भाऊंचं स्वागत करावं। राहुल भाऊ आणि दीपक भाऊंचं एक हितगुज नेहमी सुरू असतं की आपल्याला समाजाच्या हितासाठी काय करता येईल, त्याचंच आपल्याला स्वागत उरकायचं आहे। कारण वरुण राजाचा आनंद हा ओसंडून वाहत असताना संघर्षाचा हा प्याला ज्याने पिला तो धन्य आहे, संघर्षाचा हा प्याला ज्याने पिला तो धन्य आहे। मानतो जो यातनेला कैपत्याचा शून्य आहे, रजत हिरे मोती लग लाभ असो तुम्हाला, पण मायेच्या उदरातला हा खडक अग्निजन्य आहे, मायेच्या उदरातला हा खडक अग्निजन्य आहे। या ओळी माननीय सुनील भाऊ जगताप यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। संस्थेचे सन्माननीय संचालक माननीय मुरली शेठजी अग्रवाल यांना विनंती करतो की साखरखेडा येथील एक नेतृत्व सिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती माननीय सुनील भाऊ जगताप यांचं स्वागत या ठिकाणी करतील। त्याचबरोबर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय समाधान सुपेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो माननीय विजयभाऊ जागृत यांना की आपण लगेचच यावं आणि हळूहळू हा स्वागताचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो। ती आहे की आपण या ठिकाणी समाधान भाऊ सुपेकर यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर आपण या ठिकाणी आदरणीय साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आशिषजी लड्डा अध्यक्ष महेश अर्पण यांचं स्वागत या ठिकाणी अभयजी तायडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय अभयजी तायडे संचालक मंगसाजी महाराज नागरी पतसंस्था यांना विनंती आहे की आपण स्वागत करावं। त्याचबरोबर चिखली नगरपालिकेचे माजी नगरसेवक काँग्रेस माननीय डॉक्टर इसरार साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आनंद भाऊ बोंद्रे यांना की आपण यावं आणि माननीय डॉक्टर इसरार साहेब यांचं स्वागत करावं। आणि अतुल काजी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी दिलीप भाऊ चौरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर करतो की आपण या ठिकाणी आदरणीय ताईचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। माननीय दीपक भाऊ देशमाने यांना विनंती आहे की आपण जिल्हा परिषद सदस्य माननीय सौ ज्योतिताई खेडेकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित चिखली शहर काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राहुल भाऊ सवडतकर यांचं स्वागत या ठिकाणी कन्हैया देशमाने करतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय देशमाने करतील। त्याचबरोबर चिखली नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्रीरामभाऊ जोरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उभाटा यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। माननीय विजयभाऊ जागृत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माननीय श्रीरामभाऊचं या ठिकाणी स्वागत करावं। माननीय पंडित बापू राऊत यांना विनंती आहे की आपण माननीय सतीश शिंदे साहेब यांचं स्वागत करावं। यांना विनंती आहे की आपण वर्धमान सेठ यांचं स्वागत करावं। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय यानेबळे साहेब आमचे मार्गदर्शक यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। माननीय प्रकाशजी निकाळजे साहेब यांना विनंती आहे की आपण यानेबळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। चिखली माळीमा संघाचे अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो आनंद भाऊ बोंद्रे यांना की आपण या ठिकाणी प्रकाश भाऊचं स्वागत करावं। त्याचा स्वीकार करण्यासाठी मी विनंती करतो माननीय DNG इंगळे साहेब हे मी विनंती करतो माननीय अभयजी तायडे यांना की आपण या ठिकाणी DNG इंगळे साहेब यांचं स्वागत करावं। नाके साहेब यांचं स्वागत करावं। हां त्याचबरोबर माननीय दत्तूराजा ठोसरे माजी सभापती यांचं सुद्धा या शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। माननीय पंडित बापू राऊत यांना विनंती आहे की आपण माननीय दत्तूराजा ठोसरे माजी सभापती यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। व्यासपीठावर उपस्थित माननीय BD कराड साहेब
यांचं स्वागत माननीय आनंदभाऊ बोंद्रे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर पुढील सत्काराचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी सगळे विनंती करतो. माननीय गोविंदरावजी झोरे यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यावं. त्यांचा सत्कार माननीय अभयजी तायडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रेकी काकडे साहेब यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी समोर यावं. यानंतर रेकी काकडे साहेब माननीय अभयजी तायडे यांना विनंती करतो की आपण काकडे साहेबांचं स्वागत करावं. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सोनवणे सर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं. माननीय आणि स्वागताचा सोहळा आपण या ठिकाणी आटोपता घेऊया. पतसंस्थेसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि यावर्षी जाहीर होण्याचा बाकी आहे. निश्चितच चौथा हा पुरस्कार देखील या संस्थेला मिळेल. आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यामध्ये आहे. आपण सगळे या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांचं चुकून विचारपीठावरती कोणाचं स्वागत करण्याचं बाकी असेल त्यांचं शब्दसुमनांनी पुन्हा एक बार स्वागत करतो आणि या आमसभेचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो आदरणीय चंद्रकांतजी सुरळकर सर, संचालक मुंगसाजी महाराज पतसंस्था. सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण एकत्र झालेलो आहोत. या सभेतून आपण मागील वर्षातील कामकाजाचा आढावा, त्याचबरोबर वार्षिक हिशोब, ताळेबंदाची मांडणी, लेखापरीक्षण अहवालाचे वाचन हे आपण संस्थेचे व्यवस्थापक श्री ठेंग सर यांच्याकडून आपण ऐकून घेणारच आहोत. तसेच या संस्थेसाठी आगामी वर्षासाठीची जी कार्ययोजना आहे ही निश्चित करण्यासाठी अशा महत्त्वपूर्ण बाबींचा विचार या आजच्या सभेमध्ये होत असतो. संस्था ही आतापर्यंत जी प्रगती करत गेलेली आहे याचं श्रेय हे सर्वस्व सभासद बंधू, सभासदांचा विश्वास, या संस्थेवर असलेला विश्वास हा नेहमी तुमचा या संस्थेवर जो विश्वास असतो त्यामुळेच ही प्रगती आपल्याला दिसत आहे. आपल्या डाव्या बाजूला जे आलेख लावलेले आहेत त्या आलेखावरून आपल्याला समजतंय की नफा आणि ठेवीमध्ये दरवर्षी संस्था स्थापन झाल्यापासून जी प्रगती होत गेलेली आहे ती आजपर्यंत या संस्थेमध्ये ही टिकून आहे. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे संस्था ही वाढत चाललेली आहे. संस्थेचे अध्यक्ष, सन्माननीय उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक आणि त्याचबरोबर सभासदांच्या विश्वासावर व कर्मचारी वर्गांच्या निष्ठेच्या बळावर हे साध्य झालेले आहे. साधारण सभेच्या निमित्ताने 2024-25 सालच्या आर्थिक कामकाजाचा अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपल्यासमोर मांडताना मला फार अभिमान व आनंद होत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने लहान रोपट्याचे रूपांतर विशाल वटवृक्षात करण्याचा प्रयत्न असून संस्थेच्या प्रगतीमध्ये आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. यापुढे आपण अशाच प्रकारचे सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. अल्पवधीत संस्थेने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. संस्थेची प्रगती खालील माहितीवरून आपल्याला सहज लक्षात येईल. भाग भांडवल सन 2023-24 मध्ये 3,42 लाख, सन 2024-25 मध्ये 3,81 लाख. गुंतवणूक संस्थेने विविध सहकारी बँका आणि सरकारी बँकामध्ये केलेली गुंतवणूक सन 2023-24 56,38 लाख, सन 2024-25 मध्ये 69,83 लाख. ठेवीमध्ये संस्थेची सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या ठेवीमध्ये तब्बल 37,47 लाख एवढी वाढ झालेली आहे. सन 2023-24 मध्ये 177,92 लाख आणि सन 2024-25 मध्ये 215,39 लाख एवढी ठेवीमध्ये संस्थेची वाढ झालेली आहे. संस्थेचे कर्ज वाटपसुद्धा 24 कोटींनी वाढ झालेली आहे. खेळते भांडवलमध्ये सन 2024-25 मध्ये 237,40 लाख. निव्वळ नफा हा 2023-24 मध्ये 1,04 लाख आणि 2024-25 मध्ये 1,09 लाख. ऑडिट यावर्षी संस्थेत 2024 दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षणामध्ये अ वर्ग संस्थेला मिळालेला आहे. थकीत कर्जाचे प्रमाण सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे 5% आता असणे आवश्यक असून त्यामध्ये संस्थेला यश मिळालेलं आहे. थकीतचं प्रमाण जे आहे ते 2023-24 मध्ये 4.57 आणि 2024-25 मध्ये 4.76.
तसेच पुढील वर्षी म्हणजे सन 2025-26ला संस्थेचा नफा 2,77,00,000 एवढा राहील असे अंदाजपत्रक संस्थेने केलेले तयार केले. त्या सभेने मंजुरी द्यावी ही विनंती. धन्यवाद. शिवाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रात जे लोक काहीतरी देत असतात, काहीतरी करत असतात, अशा लोकांना एक आपला खालीचा वाटा त्यामध्येही असावा या उक्तीने, या प्रेरणेने सन्माननीय दीपक भाऊंचा नेहमी मानस असतो. आणि आज अनंत शेळके सरांचा एक सहृदय सत्कार मुंगसाजी अर्पण परिवाराच्या वतीने इथे आयोजित केलेला आहे. अगदी लोकातला माणूस, नावात अनंत आहे. खऱ्या अर्थानं अनेक अनाथांचा नाथ होऊन या हिवराश्रम परिसरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं असं नंदनवन फुलवलं, बालकांच्या मनाचा विकास केला. 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि मदत म्हणून या चांगल्या सत्कार्याला दिली जात आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी त्यांना प्रदान करावं. किमान जगात नीतिमत्ता माती मोलवत असताना जगण्याचं लोढणं नव्हता, उत्सव व्हावा म्हणून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा ज्यांनी खऱ्या अर्थानं होम केला आणि समिताकडून उभं आयुष्य दीनदुबळ्यांच्या अनाथांना एक सकारात्मकतेची भावना देत, वैयक्तिक आयुष्यातील अपघात पचवत, पत्नीला मुलीप्रमाणे प्रीती देत, नकारात्मकतेला साकारात जगणं हे सेवा एक जीव करून टाकणारं एक व्यक्तिमत्व म्हणून नित्यानंद सेवाश्रमाचे सर्व माननीय अनंतजी शेळके सर यांचा सहृदय सत्कार मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होते. आपल्या या पतसंस्थेच्या वतीने या अनाथांची सेवा करण्यासाठी 11,000 रुपये या ठिकाणी मदत निधी म्हणून या ठिकाणी सरांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. अर्थ पैसा हा पैशाचं रक्षण करत असतो आणि म्हणून पैसा वाचवला पाहिजे, पैसा जपला पाहिजे, पैसा वाढवला पाहिजे या सूत्रानं हे ध्येय मनात ठेवून आणि माणसं जोडली पाहिजेत, त्यांच्या अडीअडचणीच्या कारणात उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या दुःखाच्या वेळी त्यांच्या जेव्हा समस्या असतील तेव्हा मोलाची मदत केली पाहिजे हा मूलमंत्र घेऊन मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्था काम करते. याचा मी साक्षीदार आहे. आपण सर्वजण भागधारक आहात, आपणही त्याचे साक्षीदार आहात. असं म्हणतात, एक कुठेतरी एकदा वाचलेली एक गोष्ट मी इथे सांगणार आहे, आपला अधिक वेळ नाही घेता थांबणार आहे, की पैसा हा पैशाजवळ जात असतो, पैसा हा दुसऱ्या कोणाकडे जात नाही. असंच एका गावातल्या माणसाने सांगितलं की बाबा पैसा हा पैशाजवळ जात असतो, पैसा दुसरीकडे कुठं जात नाही. त्याचं उदाहरण तुला सांगतो. म्हणे तू एका मंदिरात चाल, ते दोघं जण मंदिरात गेले, त्याला काही पटत नव्हतं. तो म्हणे मेहनत केली की पैसा येतो. हो म्हणे मेहनत केली की पैसा येतो, येत नाही असं काही भाग नाही, पण पैसा हा पैशाजवळ जात असतो. चाल म्हणे आपण मंदिरात जाऊ. ते मंदिरात गेले. मंदिरात खूप मोठी पेटी होती, या पेटी एवढी, या साऊंड सिस्टीम एवढी. त्या पेटीला छोटंसं छिद्र होतं, त्या पेटीत पैसे टाकायचे होते. तो उभा राहिला. म्हणे त्या पेटीवर उभा राहा, तुझ्या हातातलं 5 रुपयाचं नाणं तिथं ठेव, खाली खूप मोठा पैसा आहे, तो पैसा तुझ्याकडे येतो, तुझा पैसा त्याच्याकडे जातो, आपण ते पाहू. तो 2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं उभा राहिला. 5 मिनटं तर काय झालं असेल, आतला पैसा काही वर आला नाही, याचाच हात गळून आला आणि याच्या हातात ते पैसे त्या पेटीत पडले. जास्त पैसा जिथं असतो तिथं पैसा येत असतो. असाच पैसा दीपक भाऊंच्या मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थेमध्ये येतो आहे. पण त्या मंदिरात जे पैसे जात असतात, श्री संत गजानन महाराजचं मंदिर हे आपल्या जिल्ह्यातलं आपलं सगळ्यांचं प्रेरणास्थान आणि गजानन महाराजाच्या मंदिराचा शेगावच्या संस्थांचा आदर्श अख्ख्या भारतातल्या संस्थांनी घ्यावा, एवढं मोठं काम त्यांचं आहे. तिथे गेलेला पैसा जो आहे तो पैसा गोरगरिबांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी कसा वापरता येईल, तो तिथून अतिशय संदेश घेण्यासारखा आहे. गजानन महाराज संस्थान जे करतं तेच दीपक भाऊ आणि त्यांचे सहकारी इथे करत असतात, हे या निमित्तानं सांगतो. या निमित्तानं आम्हाला बोलवलं, आमचा मानसन्मान केला, बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सगळ्यांनी माझे तोडके मोडके शब्द शांततेने ऐकून घेतले, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. मुंगसाजी महाराज पतसंस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुन्हा पुन्हा आम्हाला बोलावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.